नमस्कार, छायाज रेसिपीजमध्ये आज आपण तांदळाच्या पिठापासून झटपट आणि टेस्टी असा नाश्ता बनवतोय। तर इथे मी 1.5 कप तांदळाचं पीठ घेतलंय। घरी दळून आणलेलं किंवा मार्केटमधून रेडी आणलेलं कुठलंही पीठ तुम्ही इथे घेऊ शकता। यानंतर यामध्ये 4 मोठे चमचे रवा घालायचा। कपाने मोजलं तर अर्धा कप रवा आहे। रव्यामुळे रेसिपीला कुरकुरीतपणा यायला मदत होईल। आता इथे मी बारीक चिरलेला कांदा घेतला आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर घेतली आहे, शिमला मिरची बारीक चिरून घेतली आहे, यानंतर हिरवी मिरची आणि बारीक चिरलेला कढीपत्ता घेतला आहे। याबरोबरच तुम्ही इथे गाजर किसून घेऊ शकता, कोबी किसून घेऊ शकता। हे सगळं आता तांदळाच्या पिठामध्ये काढून घेऊया। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता यामध्ये पाणी घालायचं आहे। तर सुरुवातीला 1 कप पाणी घातलं आहे। यामध्ये आपल्याला एकत्र 4 कप पाणी लागणार आहे। आपण 1.5 कप तांदळाचं पीठ आणि 4 चमचे म्हणजे अंदाजे अर्धा कप रवा घेतला आहे, म्हणजे आपण एकूण 2 कप साहित्य घेतलं, तर त्यासाठी दुप्पट असं 4 कप आपल्याला पाणी इथे लागणार आहे। तर इथे मी दुसरा कप घातला, 3 आणि आणखी 1 कप, तर इथे मी 4 कप पाणी यामध्ये घातलं आहे। मिक्स करून घेऊया, याच्यातल्या सगळ्या गुठळ्या काढून घेऊया। तर अगदी पातळ असं हे पीठ आपल्याला तयार करून घ्यायचं आहे। ताकाप्रमाणे हे पीठ हवं आहे आपल्याला। तर पहा, चमच्यावर अगदी पातळ लेयर याचा येतोय असं हे पीठ आहे। हे आता आपण बाजूला ठेवूया आणि तोपर्यंत वेगळी अशी शेंगदाण्याची चटणी तयार करूया। तर इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये अर्धा चमचा तेल घातलं आहे। यानंतर यामध्ये 1 मोठा चमचा शेंगदाणे घातलेत। आज आपण खोबऱ्याशिवाय ही चटणी बनवतोय। शेंगदाणे आता भाजून घ्यायचे। शेंगदाणे भाजल्यानंतर यामध्ये 2 ते 3 लाल मिरच्या घालायच्या। यामुळे चटणीला रंगसुद्धा येईल आणि त्याबरोबर तिखटपणासुद्धा येईल। यानंतर 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घातल्यात। यानंतर इथे 2 मोठे चमचे भाजलेली चण्याची डाळ घातली। ही डाळ घातल्यानंतर आपल्याला जास्त इथे भाजायची गरज नाही आहे, भाजलेलीच आहे। त्यामुळे फक्त 1 मिनिट हे असं मी परतून घेते। गॅस बंद करायचा आहे आणि हे थंड करून घ्यायचं आहे। थंड केल्यानंतर हे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते। यानंतर यामध्ये चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि 1 चमचा इथे लिंबाचा रस घालायचा आहे आंबटपणासाठी। तुम्ही लिंबाच्या रसाऐवजी थोडीशी चिंचसुद्धा इथे घालू शकता। यानंतर पाणी घालून ही चटणी वाटून घ्यायची आहे। तर इथे चटणी वाटून तयार आहे। चटणी बाउलमध्ये काढून घेऊया आणि आता चटणीवर घालण्यासाठी फोडणी तयार करूया। इथे मी तडका पॅन गॅसवरती गरम करत ठेवला आहे। यामध्ये 1 चमचा तेल घालायचं आहे। तेल गरम झालं आहे। आता यामध्ये अर्धा चमचा मोहरी घातली आहे। मोहरी तडतडली की इथे अर्धा चमचा उडदाची डाळ घालायची आहे आणि यानंतर थोडासा कढीपत्ता घालायचा आहे। गॅस बंद करायचा आहे आणि गॅस बंद केल्यानंतर यामध्ये चिमूटभर हिंग घालायचं आहे। ही फोडणी तयार आहे। ही तयार फोडणी आता चटणीवरती घालूया। तर ही मस्त अशी आपली शेंगदाण्याची चटणी तयार आहे। चटणी इथे तयार आहे। आता आपण डोसे बनवूया। तर जे पीठ आपण झाकून ठेवलं होतं ते पाहूया। हे आता आपल्याला एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। तळापासून ढवळून घ्यायचं आणि आता याचे आपण डोसे बनवणार आहोत। तर प्रत्येक डोसा घालण्याआधी हे आपल्याला तळापासून ढवळून घ्यायचं आहे, कारण तांदळाचं पीठ खाली बसतं। तर इथे मी तवा आधी कडकडीत असा गरम करून घेतला आहे। आता एखादी वाटी घ्यायची आहे आणि हे पीठ
आपल्याला असं ढवळायचं आहे. मोठी वाटी घ्यायची म्हणजे एकाच वेळेस आपल्याला डोसा पसरवता येतो. आता इथे मी तेल लावलेलं नाही आहे, तेलाशिवाय मी हा बनवते. तर इथे पहा, वाटीने असं पीठ पसरवून घ्यायचं आहे आधी कडेला आणि मग सेंटरला असं पसरवायचं आहे आणि थोडंसं वरून हे पीठ घालायचं तव्यामध्ये, म्हणजे जाळी छान येते. आता मीडियम फ्लेमवरतीच आपल्याला हा डोसा भाजून घ्यायचा आहे. आता हा डोसा पाहू शकता वरून ड्राय झाला आहे. तुम्हाला हवं तर तुम्ही वरून ड्राय झाल्यानंतर इथे थोडंसं तेल लावू शकता. मी आज तेलाशिवाय हा डोसा बनवते. आता हा डोसा आपण कुरकुरीत करून घेऊया. तर तवा असा सगळीकडून फिरवून डोसा एकसारखा सगळीकडून भाजून घ्यायचा आहे. तर पहा, डोसा ब्राऊन झाला आहे, मस्त कुरकुरीत झाला आहे. तर आता आपण हा काढून घेऊया. तेलाशिवाय आपण हा क्रिस्पी डोसा बनवला आहे. तर इथे आता आपण आणखी एक डोसा बनवूया. तुम्हाला हवं तर तुम्ही सुरुवातीला तव्याला थोडंसं तेल लावून घेऊ शकता. पुन्हा कडेने आणि सेंटरला असं पीठ पसरवून घेतलं. हा दुसरा डोसासुद्धा पहा वरून असा ड्राय झाला आहे. इथे मी थोडंसं तेल पसरवून घेते. आणि आता हा कुरकुरीत होईपर्यंत भाजून घेऊया. तवा फिरवून असा हा डोसा मी भाजून घेतला आहे. काढून घेऊया. तर हा आपला दुसरा डोसासुद्धा तयार आहे. कमी साहित्यामध्ये अगदी मस्त असा हा नाश्ता तयार होतो आणि हलका फुलका असा नाश्ता आहे. आपण जी चटणी बनवली त्याबरोबर इथे मी हे डोसे सर्व केलेत. खूपच कमी वेळ लागतो हा नाश्ता बनवायला आणि अगदी मस्त असे डोसे तयार होतात. आजची ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.